नमस्कार, हवामान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 6 मार्च 2025 रोजीचा हवामान अंदाज पाहणार आहोत। सर्वात अगोदर पाहायला गेलं तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर हवामान अंदाज पाहण्या अगोदर चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन पुढील हवामान सर्वात अगोदर पाहायला मिळेल। जर आपण स्थिती पाहायला गेली सध्याची तर उत्तरेकडील दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागांमध्ये जोरदार वारे जमिनीलगत वाहताना दिसत आहेत आणि हे वारे राज्याकडे सुद्धा विदर्भापर्यंत किंवा उत्तरेकडून अशा प्रकारे राज्याकडे येत आहेत। पण राज्याकडे आल्यानंतर त्यांचा वेग थोडासा कमी होतोय आणि हिमालयावरती हे जो काही गुलाबी रंग दिसतोय हे आत्ताच झालेली बर्फवृष्टी आहे आणि त्या ठिकाणचे जोरदार वारे असे दिल्ली सहित मध्य प्रदेश आणि त्यानंतर मग विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत किंवा मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत पोहोचत आहेत। याचा परिणाम असा की उद्या पहाटे याच्या प्रभावाने तापमानात किंचित घट ही पाहायला मिळू शकते। जसे की आज 6 मार्च रोजी सकाळी थंडी वाढली होती। बाकी आज पावसाची शक्यता आहे का तर नाही किंवा कसल्याही प्रकारच्या वातावरणात जास्त बदल जाणवणार नाही। थंडीचं बोलायचं झालं तर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, अमरावतीचे काय भाग आहेत, भंडाराचे भाग आहेत, या ठिकाणी तापमान हे 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकते। तर गोंदियामध्ये तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता तर 6 मार्च रोजी सकाळी बहुतांश ठिकाणी थंडी पडली होती, म्हणजे आता तापमानात घट दिसते। थंडी थोडीशी वाढेल। उत्तर महाराष्ट्राचे राहिलेले भाग, अहिल्यानगर, मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि राहिलेला विदर्भाचा भाग या ठिकाणी तापमान 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअस आसपास राहील, म्हणजे या ठिकाणी सुद्धा थोडासा थंडा वाढेल आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, साताऱ्याकडे काहीसा थंडावा वाढेल। सोलापूर पर्यंत थोडीशी थंडीची झुळूक पाहायला मिळू शकते, मात्र कडाक्याची थंडी नाही। मुंबईसह किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 20 ते 22 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील। किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी 18 ते 20 अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे काहीसा थंडावा येतोय राज्यामध्ये। पण ही जी काही थंडी आहे जास्त दिवस टिकणारी नाही। आणि तापमानाचा जर पाहायला गेलं तर दिवसाच्या तापमानाचं जर पाहायला गेलो तर दिवसाचं तापमान थोडंसं घटू शकते उत्तर महाराष्ट्रात, विदर्भाच्या भागांमध्ये, कारण उत्तरेकडचे वाऱ्यांमुळेच या ठिकाणाचं तापमान थोडंसं घटण्याची शक्यता आहे। मात्र जी कोकण किनारपट्टी पासून जे अंतर्गत जे कोकणाचे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस आसपास राहील। किनारपट्टीच्या भागांमध्ये हे तापमान 36 अंश सेल्सिअस च्या आसपास राहण्याची शक्यता आहे। इकडे सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव चे काही भाग आहेत, लातूर, नांदेड यांचे काही भाग आहेत, तसेच बीडचा काही भाग आहे। या ठिकाणी तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे। भंडारा, गोंदियाचा जो भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। राहिलेल्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान हे साधारण 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। बाकी सध्याच्या अपडेट मध्ये इतकंच। दररोजच्या हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या हवामान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेअर देखील नक्की करा। धन्यवाद।